हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय सुरळीच्या वड्या. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या या सुरळीच्या वड्या. चला तर बघूया आपण कशा करायच्या. सुरळीच्या वड्या करण्यासाठी आपण मिक्सर पॉटमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटीच आपण थोडंसं आंबट दही घेतो आहे. त्यानंतर पाव वाटी म्हणजे जवळपास 2 चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर एका मिरचीचे तुकडे आणि थोडेसे बारीक केलेले आल्याचे तुकडे ते टाकलेले आहे. चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. आता यामध्ये आपण आणि त्याच वाटीने आपण 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1 वाटी बेसन होतं आणि पाव वाटी आपला रवा होता, तशाच मेजरमेंटने मी पाणी घातलेलं आहे. नंतर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. जरी व्यवस्थित फिरवलं आहे तरी आपण गाळून घेणार आहे, कारण यामध्ये आपण मिरची आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहे. तर त्याचा बारीक जर काही राहिलं असेल तर ते निघून येईल, कारण आपल्याला सुरळीची वडी करायला एकदम प्लेन अशी पेस्ट पाहिजे. बघू शकताय, शिल्लक राहिलं निघून गेला आहे गाळल्यामुळे. आता आपण हे मिश्रण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवू, म्हणजे रवा व्यवस्थित मिश्रणामध्ये फुलेल. 10 ते 15 मिनटं झालेले आहे. आता एका थाळीमध्ये आपण सुरळीच्या वड्या करण्यासाठी बॅटर टाकून घेणार आहे. जवळपास 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये हे बॅटर टाकतो आहे. छान सगळीकडे ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण जर कमी वाटलं तर थोडं अजून टाकू शकता, पण मी परफेक्ट टाकलेलं आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी आपलं मिश्रण स्प्रेड झालेलं आहे. आता गॅसवर ऑलरेडी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावर आपल्याला या सुरळीच्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. बघू शकताय, आपली कढईमधलं पाणी गरम झालेलं आहे. त्यावर हे ताट ठेवून घेणार आहे. वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटामध्येच हे मिश्रण वाफवलं जाईल, कारण खूप पातळ लेअर आपण टाकलेली आहे याची. तुम्ही ढोकळा पात्रामध्ये सुद्धा या सुरळीच्या वड्या करू शकता. 2-3 प्लेटमध्ये एकसाथ तुम्ही बॅटर टाकून एकसाथच तुम्ही 2-3 प्लेट वाफवून घेऊ शकता. बघू शकताय, मिश्रण एकदम व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे. आता हे प्लेट आपण काढून घेणार आहे आणि असंच दुसऱ्या ताटामध्ये मिश्रण टाकून पुन्हा वाफवून घेणार आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याला कट देऊन देणार आहे. या पद्धतीने करायला अतिशय सोप्या जातात. जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो, गरम गरमच बॅटर सगळ्या ताटांवर स्प्रेड करावं लागतं. कधी एकसारखं स्प्रेड होतं, कधी कुठे बारीक कुठे जाड असं पण स्प्रेड होतं. त्याच्या वड्या करण्यासाठी आपण पूर्ण ताटामध्ये कट मारून घेतलेले आहे. आता वरून मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर स्प्रेड करून घेतलेली आहे आणि जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग याची फोडणी केलेली आहे. ती पण मी थोडी थोडी आतमधून लावते आहे आणि वरून पण तुम्ही सुरळीच्या वड्यांवर टाकू शकता. बघू शकताय, सगळ्या बाजूने मी फोडणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. जास्त छान लागते. आतून पण तुम्ही फोडणी लावता तेव्हा वड्या अजून छान लागतात. आता मी साईडने थोडं सोडवून घेते आहे. मिश्रण पातळ असल्यामुळे आपल्या वड्या पण एकदम छान पतल्या पतल्या होतात. सुरीच्या साह्याने मी काठ आधी थोडे सोडवून घेतलेले आहे. बघू शकताय, अगदी छान आपली वडी रोल होते आहे. अगदी छान निघते आहे ती ताटातून. आता अशाच सगळ्या वड्यांचे आपण रोल करून घेणार आहे. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने करतो त्यामध्ये काही वड्या पतल्या होतात, काही वड्या जाड होतात. इवन घोटलेलं बॅटर कढईमध्ये खूप जास्त वाया पण जातं, पण या पद्धतीने केलेल्या वड्यांचं बॅटर वगैरे अजिबात वाया जात नाही. या सुरळीच्या वड्यांची चव देखील पारंपरिक पद्धतीने केलेल्या सुरळीच्या वड्याची जशी असते तशीच होते. बघू शकताय, एकदम छान फटाफट आपले सुरळीचे रोल तयार होतात आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने सुरळीच्या वड्या करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील आणि करायला तुम्हाला सोप्या जातील. या वड्या करायला जरा किचकट वाटतात, म्हणून शक्यतो कोणी घरी करायला बघत नाही. बघू शकताय, पण या पद्धतीने केलेल्या सुरळीच्या वड्या अगदी पटापट होऊन जातात. सुरळीच्या वड्या एकदम अफार असतात. किती पण केल्या तरी त्या कमीच पडतात. एकदम फटाफट खाल्ल्या जातात. या पद्धतीने तुम्ही एकदा सुरळीची वडी करून बघा, नक्की आवडेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ सगळे बघा. कसे वाटतात ते कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पाहू शकताय तुम्ही बॅटर किती पातळ होतं आणि किती पातळ आपण लेअर यामध्ये टाकली होती, तरी देखील वड्या एकदम छान निघत आहे. थाळीमध्ये बॅटर टाकताना थाळीला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही, तसंच हे बॅटर थाळीमध्ये टाकायचं आहे. बघू शकताय किती छान रोल झालेले आहे. लेअर पण खूप छान आलेले आहे. आपल्या सुरळीच्या वड्यांचा रंग आणि चव दोन्ही पण खूप छान आलेली आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही सुरळीची वडी नक्की करून बघा.